जिंदगी में कुछ लोग ऐसे भी होते हैं जो आपसे वादा एक भी नहीं करते और निभा सारे जाते हैं। गुलजारांच्या या शायरीमधून जे सुचवलं गेलंय ना, ते तंतोतंत लागू पडतं भरणी नक्षत्राच्या लोकांना। नक्षत्र चक्रातील दुसऱ्या नंबरचं नक्षत्र म्हणजेच भरणी नक्षत्र। मेष राशीमध्ये चारही चरण येत असल्यामुळं चतुष्पाद नक्षत्र आहे। हे अधोमुखी, क्रूर आणि उग्र नक्षत्र आहे। याला इंग्रजीमध्ये 41 एरिएटिस असं नाव आहे। या नक्षत्राचा स्वामी हा शुक्र आहे, राशीचा स्वामी हा मंगळ आहे आणि या नक्षत्राचं दैवत हे यम आहे। त्यामुळे या नक्षत्रामध्ये शुक्राचं लॅविश राहणीमान, मंगळाचा उतावीळपणा आणि यमाचा कठोरपणा दिसून येतो। या नक्षत्रात 3 तारे असून ते थोडेसे काळसर रंगाचे आहेत। या नक्षत्रावर जन्माला आलेले लोक हे दिलदार, उदार, प्रामाणिक, थोडेसे आळशी, थोडेसे निष्काळजी, आरंभशूर म्हणता येतील असे असतात। या नक्षत्रामध्ये थोडासा अशुभ गुण सुद्धा आहे बरं का, म्हणजे त्यांना द्यूत, सट्टा किंवा बेटिंगची आवड असते। या नक्षत्राचं दैवत हे यम असल्यामुळं हे नक्षत्र कठोर आणि काटेकोर न्याय देणारं नक्षत्र म्हणून ओळखलं जातं। या नक्षत्राजवळ क्षमा हा शब्दच नाही। न्यायाधीश जे खूप काटेकोरपणे न्याय देतात ना, त्यांच्या पत्रिकेतला शनी हा भरणी नक्षत्रात बघायला मिळतो। या नक्षत्राची खासियत जर विचारात घ्यायची झाली ना, तर असं म्हणता येईल की या नक्षत्राकडं दूरदृष्टी आहे, संवेदना आहे। या नक्षत्राकडं कलाविष्कार आहे, एक प्रकारचा डिव्हाइनशी कनेक्ट आहे। भरणी या शब्दाचा अर्थच भरून घ्या असा आहे। त्यामुळे कोणत्याही वस्तूचा साठा हा जर भरणी नक्षत्रावर केला ना, तर ती वस्तू बराच काळ पुरते असं म्हणतात। भरणी नक्षत्र हे काळ्या रंगाच्या वस्तूच्या व्यापारासाठी चांगलं असं म्हटलं जातं। हे अधोमुखी नक्षत्र असल्यामुळं त्याचा संबंध खाणीशी आहे। त्यामुळं खनिज वस्तूंच्या व्यापारासाठी सुद्धा हे नक्षत्र चांगलं आहे। हे नक्षत्र मध्यलोचनी असल्यामुळं या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली ना, तर खूप 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 प्रयत्न केल्यानंतर सापडते। हे क्रूर आणि यमदैवती नक्षत्र असल्यामुळं या नक्षत्रावर कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। पण याचं महत्त्व पितृपक्षात मात्र श्राद्ध वगैरे सारख्या गोष्टींसाठी भरपूर आहे। हे अधोमुखी नक्षत्र असल्यामुळं जमिनीच्या खोदकामासाठी विचारात घेतलं जातं, परंतु शुभ कार्यासाठी हे नक्षत्र वापरत नसल्यामुळं पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी मात्र ह्या नक्षत्राचा विचार केला जात नाही। स्वामी स्वरूपानंद, रामकृष्ण परमहंस, कार्ल मार्क्स, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दादासाहेब फाळके, धर्मेंद्र, विल्यम शेक्सपियर, आशा भोसले यासारख्या अनेक महान व्यक्तिमत्वांचा जन्म भरणी नक्षत्रावर झालेला आहे। यासारखीच अजून काही माहिती तुमच्याकडे असेल तर माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा, मलाही ऐकायला आवडणार आहे। थँक्यू। सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।